काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरीमध्ये सभा झाली। नरेंद्र मोदींनी आपलं भाषण सुरू केलं आणि नेहमीप्रमाणे ते थोड्याच वेळात हिंदू मुस्लिम या प्रश्नावर बोलायला लागले। सभेत काही शेतकरी उभे राहिले आणि त्यांनी पंतप्रधानांना तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर बोला, त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या। त्या घोषणांना प्रतिसाद मिळाला आणि अशा 2-3 घोषणा दिल्या आणि त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांचं भाषण पुन्हा सुरू केलं। इंडियन एक्सप्रेस मध्ये अशोक गुलाटी या अर्थतज्ञांचा एक लेख प्रकाशित झाला आणि या लेखामध्ये अशोक गुलाटी आपल्याला सांगतात की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने सातत्याने शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी लादली। कमालीची जी क्षीण राजकीय ताकद शेतकऱ्यांची आली आहे त्याचं कारण हे धर्मवादी राजकारण हे आहे। नमस्कार। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरीमध्ये सभा झाली। हा प्रदेश कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदेश आहे आणि अर्थातच त्यामुळे कांद्याचा प्रश्न, कांद्यावर सातत्याने एक मोठा काळ जी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली आणि त्यानंतर निर्यात बंदी उठवल्यावर देखील निर्यात शुल्क लादलं आणि शेतकऱ्यांचं जे प्रचंड मोठं नुकसान झालं तेव्हा त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांद्याच्या प्रश्नावर मोठा असंतोष आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपलं भाषण सुरू केलं आणि नेहमीप्रमाणे ते थोड्याच वेळात हिंदू मुस्लिम या प्रश्नावर बोलायला लागले। हा मुद्दा त्यांनी घेतला आणि त्याचबरोबर सभेत काही शेतकरी उभे राहिले आणि त्यांनी पंतप्रधानांना तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर बोला असं आवाहन केलं, अशा घोषणा दिल्या। अर्थातच लगेच पोलीस आत उतरले, पोलिसांनी या शेतकऱ्यांना बाहेर काढलं। क्षणभर पंतप्रधान थांबले, आपलं भाषण त्यांनी थांबवलं आणि त्यानंतर त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या। त्या घोषणांना प्रतिसाद मिळाला आणि अशा 2-3 घोषणा दिल्या आणि त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांचं भाषण पुन्हा सुरू ठेवलं। हा सर्व प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहेच, पण तो आपण प्रत्येकाने ही पाहण्यासारखा आहे। हे पाहताना मला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची आठवण झाली। अनेकांना शरद जोशींचं नाव अतिशय तरुण लोकांना कदाचित माहीत नसेल, पण शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा अत्यंत प्रभावीपणे देशाच्या राजकीय पटलावर आणण्याचं मोठं श्रेय हे शरद जोशी यांना जातं। 80च्या दशकात त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात कांद्याच्या प्रश्नापासूनच केली होती आणि मग हे आंदोलन सबंध महाराष्ट्रभर पसरलं। पुढे देशात देखील अनेक शेतकरी संघटनांचा उदय झाला आणि शेतीमालाच्या भावावर एक प्रखर आंदोलन त्या काळात उभं राहिलं। आणि ही घटना पाहताना मला शरद जोशींची आठवण होण्याचं कारण असं की शरद जोशी शेतकऱ्यांना एक कायम इशारा द्यायचे की तुम्ही धर्मवादी राजकारणापासून सावध राहा, कारण धर्मवादी राजकारण हे आपल्या बुद्धीचा ताबा घेतं, कारण त्याला भावनिक बनवतं, आपल्याला भावनिक बनवतं आणि आपल्या पुढचे जे खरे प्रश्न आहेत त्याला शरद जोशी अर्थवादी राजकारण म्हणायचे। ते शेतकऱ्यांचं अर्थवादी राजकारण जे आहे त्याला या धर्मवादी राजकारणाचा मोठा धोका आहे हे शरद जोशी वारंवार सांगायचे आणि त्याचाच प्रत्यय आज कालच्या या नरेंद्र मोदींच्या भाषणात आपल्याला दिसतो। आपल्याला खरं वाटणार नाही, पण 90च्या सुरुवातीच्या दशकामध्ये देशामध्ये धर्मवादी राजकारणाने अत्यंत टोक गाठलेलं होतं। प्रचंड धर्माभिमान, धर्मद्वेष याचा एक मोठं राजकारण त्यांनी प्रभावित झालं होतं। अशा वेळेला शेतकऱ्यांना तुम्ही धर्मवादी राजकारणापासून दूर राहा, तुम्ही अर्थवादी राजकारणाचाच ती कास धरा आणि या धर्मवादी राजकारणाला शरद जोशींनी अत्यंत प्रभावीपणे क्षुद्रवादी राजकारण असं म्हटलं। आज आपल्याला हे खरं वाटणार नाही, पण शेतकरी मोठ्या संख्येने शरद जोशींच्या मागे होते आणि त्यामुळे त्यांनी एका प्रकारे या क्षुद्रवादी राजकारणावर मात केली आणि आपले अर्थवादी प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न ते कायम जोरदारपणे ते मांडत राहिले। दुर्दैवाने आज तशी परिस्थिती नाहीये। आज 2 दिवसापूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये अशोक गुलाटी या अर्थतज्ञांचा एक लेख प्रकाशित झालाय आणि या लेखामध्ये अशोक गुलाटी आपल्याला सांगतात की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने सातत्याने शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी लादली आणि या बंदीमुळे सबंध गेल्या 10 वर्षामध्ये निर्यात वाढीचा जो दर आहे तो किरकोळ 1.9% इतकाच राहिला। या उलट आधीच्या 10 वर्षामध्ये निर्यातीची वाढ इतकी मोठी होती की दरवर्षीचा सरासरी ग्रोथ रेट ज्याला म्हणतात निर्यातीची वृद्धी दर हा 20% होता आणि या काळामध्ये जी सातत्याने निर्यात बंदी लादली गेलेली आहे
तीच निर्यात बंदी ही अनेक पिकांवर आहे, गव्हावर आहे, तांदळावर असते, म्हणजे आता आहे असं नाही पण सातत्याने ती राहिलेली आहे. गहू, तांदूळ, त्यानंतर कांद्यावरची निर्यात बंदी खूप मोठ्या काळ राहिली. निर्यात बंदी काढल्यानंतर त्याच्यावर पुन्हा निर्यात शुल्क आकारण्यात आलं, ज्याला मिनिमम एक्सपोर्ट प्राइस असं म्हणतात, की एवढी जर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढली तरच तुम्ही निर्यात करू शकता, असं त्याच्यावर बंधन घालण्यात आलं. आणि या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. मुद्दा असा की शेतकऱ्यांची ही राजकीय ताकद इतकी कमालीची क्षीण होण्याचं कारण काय, आणि ही कमालीची जी क्षीण राजकीय ताकद शेतकऱ्यांची झाली आहे त्याचं कारण हे धर्मवादी राजकारण हे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा धर्मवादी राजकारण प्रभावी असतं तेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न हे दुय्यम महत्वाचे ठरतात. खरं तर शेतीमालाची निर्यात ही एका अर्थाने देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीचा पाया ठरू शकते. कारण जेव्हा शेतीमालाची निर्यात होते, शेतकऱ्यांना शेतीमालाला चांगले भाव मिळतात, तेव्हा फक्त शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होतो असं नाही, तर संबंध ग्रामीण अर्थकारणाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. आणि त्यामुळे आज जे देश आपल्याला प्रगत झालेले दिसतात त्या सर्व देशांनी शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसतं. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसतं. या चीनचं उदाहरण आपण घेऊ शकतो. पण दुर्दैवाने आज नेमकं उलट झालेलं आहे. एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, शेती सोडून बिगर शेती क्षेत्रात जाण्याच्या संधी खूप कमी आहेत. अशा वेळेला लोकांच्या हातात क्रयशक्ती, बहुसंख्य लोकांच्या हातात क्रयशक्ती द्यायची असेल तर आपल्याला खरं तर शेतीमालाला चांगले भाव मिळाले पाहिजेत हे पाहिलं पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाहीये. आणि तसं होताना दिसत नाही याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची आज राजकीय ताकद कमालीची क्षीण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी ह्या धोरणावर कोणताही आपला प्रभाव गाजवू शकत नाहीयेत हे आपल्याला लक्षात येतं. जेव्हा एक प्रबळ सरकार केंद्रामध्ये असतं तेव्हा त्याच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांच्याच पक्षातल्या कोणाची हिंमत होत नाही. आणि ते आपल्याला इथं दिसतं की जेव्हा निर्यात बंदी कांद्यावरची लादली जाते तेव्हा भाजपमधला कोणताही नेता जोरदारपणे याला विरोध करू शकत नाही, कारण त्याला आपल्या अस्तित्वाचीच भीती असते. त्यामुळे प्रबळ केंद्र सरकार आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा याचा आपण विचार केला पाहिजे की खरंच शेतकऱ्यांच्या हिताचं जर राजकारण करायचं असेल तर त्या केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा दबाव गट देखील असला पाहिजे आणि तो परिणामकारक असला पाहिजे. पण या सर्व चर्चा एका अर्थाने निरर्थक होते, कारण जेव्हा धर्म हे प्रमुख हत्यार म्हणून राजकारणात येतं तेव्हा अर्थकारण हे दुय्यम महत्वाचं ठरतं. लोक भावनेच्या राजकारणाला बळी पडतात. आणि आज आपल्याला दिसतं की पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणामध्ये हिंदू मुस्लिम हा विषय असतोच, जय श्रीरामाच्या घोषणा असतात. आणि आपल्याला असं दिसलं की जय श्रीरामाच्या या घोषणेत कांद्याचा प्रश्न हा बुडून गेला.